आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता पृथ्वी भयंकर चिडलेला असतो. तो युगंधर निंबाळकरला म्हणत असतो की मिस्टर युगंधर निंबाळकर, आज तुमच्याकडे फक्त एकच चॉईस आहे. तुम्हाला एकतर मुलं म्हणून आमची निवड करायची आहे की बायको म्हणून तुम्हाला या आनंदीची निवड करायची आहे. हे बघा, तुम्ही आनंदीला डिवोर्स द्या. आनंदीला डिवोर्स दिलात ना, तरीसुद्धा एक गोष्ट तुम्ही करू शकता. ती या घरामध्ये राहू शकते. तिला हे घर सोडून जायची गरज नाही आहे. ती या घरामध्ये राहण्याची मी तिला परवानगीसुद्धा देतो. पण तुमची बायको म्हणून नाही, तर एक नोकर म्हणून तिने या घरामध्ये राहायचं. हवं असेल तर तुम्ही तिच्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारीसुद्धा स्वीकारा. मला त्याबद्दलसुद्धा काही बोलायचं नाही आहे. पण हे सगळं करत असताना तुम्ही हे फक्त माणुसकीच्या नात्याने केलं तरीसुद्धा चालेल. पण ती तुमची बायको, या घरातली सून आणि आमची आई म्हणून तुम्ही हे सगळं करायचं नाही, तर या घरातली नोकर म्हणूनच करायचं. या घरामध्ये आधीच एवढी माणसं, एवढे नोकर काम करत असतात. त्याच्यावरती अजून एक अन्नावरती जर माणूस या घरामध्ये राहिलं तर मला काही अडचण होणार नाही. असं म्हणाल्यानंतर इथे आता युगंधरला पृथ्वीच्या या बोलण्याचा प्रचंड राग आलेला असतो आणि तो पृथ्वीच्या जोरदार थोबाडीत देतो आणि त्याला म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली आनंदीबद्दल हे सगळं बोलायची? अरे तुझी उंची केवढी, तू बोलतोस केवढं? तुला माहिती नाही आहे आनंदी या घरातली कोण आहे ते? तरीसुद्धा असं बोललास तू तिला? तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुम्ही ह्या आनंदीसाठी माझ्या कानाखाली मारली. माझ्या या आनंदी तुम्हाला एवढी महत्त्वाची आहे का? आत्ता तर म्हणालात की तिच्याबरोबरचं नातं फक्त माणुसकीचं आहे. असं काहीच नाही आहे तुमच्यामध्ये. मग ह्या आनंदीसाठी तुम्ही तुमच्या मुलाच्या थोबाडीत कसं काय दिलंत? याचा अर्थ मला कळतोय. याचा अर्थ हाच की तुमचं तिच्यावरती प्रचंड प्रेम आहे. म्हणून तर तुम्ही माझ्या आईची जागा तिला दिलीत ना. ती तुमची बायको असेल, पण आमची आई ती कधीच होणार नाही. कळलं तुम्हाला? ती आमची आई कधीच होणार नाही. आम्ही आमच्या आईची जागा दुसरं कुणालाही देणार नाही. तुम्ही आता माझ्या थोबाडीत देऊन हे सिद्ध केलं की हे लग्न फक्त दुसऱ्यांना दाखवण्यापुरतं मर्यादित नाही आहे, तर तुमचं या आनंदीवरती प्रेम आहे. तेव्हा युगंधर काही न बोलता सरळ तिथून निघून जातो. तेव्हा पृथ्वी म्हणतो, कुठे जाता युगंधर निंबाळकर? अहो थांबा, मला बोलायचं आहे तुमच्याबरोबर. कुठे निघून गेलात तुम्ही? तेव्हा आनंदी म्हणते, पृथ्वी प्लीज प्लीज पृथ्वी तू शांत हो. हे बघ युगंधर साहेब, जे काही बोलत आहेत मालक साहेब, ते सगळं खरंच बरोबर आहे. आमच्या दोघांमध्ये असं कुठलंही प्रेमाचं नातं नाही आहे. अरे आम्ही दोघेजणं फक्त माणुसकीने एकत्र राहतोय, बाकी काही नाही. तू प्लीज समजून घे. पृथ्वी म्हणतो, एक मिनिट आनंदी, मी तुला किती वेळा सांगितलं आहे, तू आमच्याजवळ बोलण्याचा प्रयत्न करायचा नाही. मला ते अजिबात आवडणार नाही आहे. आमच्या घरातल्या माणसांमध्ये, आमच्या घरातल्या प्रॉब्लेममध्ये तू काहीही बोलायचं नाही. कळलं तुला? तेव्हा इथे पृथ्वीने डिवोर्स पेपर फाडून टाकलेले असतात, कारण त्याला समजलेलं असतं की युगंधर आनंदीला कधीच डिवोर्स देणार नाही. तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई चल, मला मालक साहेबांकडे घेऊन चल, मला त्यांच्याजवळ बोलायचं आहे. तेव्हा आनंदी म्हणते, मालक साहेब, अहो एक काय केलं तुम्ही? तुम्ही पृथ्वीवरती हात उचलायला नको होता. तेव्हा इथे आता युगंधर म्हणतो, आनंदी, पृथ्वी तुझ्याबद्दल काय बोलला हे तू ऐकलं नाहीस का? मी त्याच्या थोबाडीत दिली हे तुला दिसलं, पण तो तुझ्याबद्दल काय बोलला हे तुला दिसलं नाही. माझ्यावरती त्याने कसे आरोप केले हे तुला दिसले नाही. तेव्हा आनंदी म्हणते, सगळं कळतंय मला, पण पृथ्वी लहान आहे. तुम्ही त्याला समजून घ्यायला हवं होतं ना. त्याच्या मनात जे आलं ते तो बोलला, पण त्याला वेगळ्या पद्धतीने सुद्धा गोष्टी समजावून सांगितल्या असत्या. तेव्हा इथे तुम्ही आत्ताच्या आत्ता पृथ्वीकडे जा, त्याला सॉरी म्हणा आणि त्याला परिस्थिती समजावून सांगा. प्लीज मालक साहेब जा. तो म्हणतो बास, आणि बास बोलत असताना त्याचा मोबाईल तिथेच खाली पडतो आणि तो म्हणतो, बास आनंदी, यापुढे आता एक शब्दसुद्धा बोलू नकोस. मी तुला शेवटचं सांगतोय, माझ्या आणि मुलांमध्ये झालेल्या गोष्टींमध्ये तू पडायचं नाही. तू एक शब्दसुद्धा बोलायचं नाही. कळलं तुला? आमच्यामध्ये बोलायचा अधिकार तुला नाही. मला एकट्याला थांबायचं आहे. जा तू आता इथून, असं तो आनंदीला सांगतो आणि तो आपल्या रूममध्ये येतो आणि शांतपणे उभा असताना तिथे शिल्पा आलेली असते.
शिल्पा आल्यानंतर आधी तो भडकलेला असतो. तो म्हणतो, कोण आहे रे? सांगितलं ना मला एकटं राहायचं आहे म्हणून. तेवढ्यात तिथे शिल्पा येते आणि म्हणते, युगंधर अरे मी आहे, किती चिडतोस तू? तेव्हा युगंधर म्हणतो, ताई तू हे बघ, मला आता सध्या कोणाशी काही बोलायचं नाही आहे. तेव्हा तू पण जरा प्लीज बाहेर जा. मी सगळ्यांना सांगितलं आहे, कुणी मला डिस्टर्ब करायचं नाही. तेव्हा शिल्पा म्हणत असते, युगंधर अरे कशाला ही चिडचिड करतोयस? हे बघ, मी इथे तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायला आली आहे. तुला आठवण करून द्यायला आली आहे की उद्या काय आहे, तुझ्या लक्षात आहे का? अरे बाबा, उद्या तुझ्या आणि आनंदीच्या लग्नाला 2 महिने पूर्ण होत आहेत. 2 महिने. आता 2 महिने पूर्ण होत आहेत. मग सेलिब्रेशन केलं पाहिजे की नाही सांग बरं तू. म्हणून मी घरामध्ये आहे ना छोटीशी पार्टी ठेवली आहे आणि त्या पार्टीची तयारीसुद्धा मी स्वतः जातीने लक्ष देऊन करून घेणार आहे. सगळीकडे माळा, डेकोरेशन, खूपच सुंदर असं डेकोरेशन करूया. आणि अजून सर्व मोठमोठ्या माणसांना आपण उद्याच्या कार्यक्रमासाठी बोलवायचं आहे बरं का. उद्या तुझ्या लग्नाला 2 महिने पूर्ण झालेत. मग उद्या आपण सगळ्या मोठ्या मोठ्या कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना सुद्धा बोलूया आणि खास म्हणजे ते जे मिनिस्टर आहेत ना त्यांना बोलूया. आनंदी आणि तुझी जोडी बघून सगळ्यात जास्त आनंद त्यांना झाला होता ना, स्पेशली आपण त्यांना इन्व्हाइट करूया. युगंधर म्हणतो, ताई प्लीज, मुद्दामून करतेस ना तू हे सगळं? तू मला टोमणे मारायला आली आहेस ना इथे? जे काही झालं त्याला मला जबाबदार ठरवतेस ना तू? तेव्हा इथे शिल्पा म्हणते, अरे मी कोण आहे तुला जबाबदार ठरवणारी? मी कशाला तुला टोमणे मारू? मी तुला आधीच सांगितलं होतं युगंधर, त्या आनंदीबरोबर लग्न करू नकोस. अरे तुला आपली कंपनी वाचवायची होती, मला मान्य आहे. त्याची एवढी मोठी किंमत मोजलीस तू? लग्न केल्यानंतर आपल्या घरावरती, आपल्या घरातल्या माणसांवरती काय परिणाम होतील याचासुद्धा विचार केला नाहीस तू. तुझ्या एका निर्णयामुळे घरातली माणसं, तुझी सख्खी मुलं, तुझी बायकोसुद्धा तुझ्यावरती नाराज झाली असेल. तेव्हा पाऊस पडतो, गडडतं. तेव्हा ती म्हणते, बघितलंस समीदा रडतेय. जेव्हा तुझं आणि तिचं भांडण व्हायचं ना युगंधर, तेव्हा समीदा माझ्या कुशीत येऊन रडायची आणि मी तिचे डोळे पुसायचे. पण आता ती रडते, पाऊस बनून ती रडते, पण तिचे डोळे पुसायला तिथे कुणीच नाही आहे. ती एकटी पडले आणि हे सगळं तुझ्यामुळे झालं युगंधर, तुझ्यामुळे. अरे हळूहळू ही मुलं, तुझी बायको आणि मी, आम्ही कुणीच तुला माफ करणार नाही. जा, आम्हाला सगळ्यांना घरातून बाहेर काढ, असं आता शिल्पा त्याला म्हणते आणि तिथून निघून जाते. युगंधरला प्रचंड राग आलेला असतो. तो स्वतःवरतीच चिडलेला असतो. पृथ्वीवरती हात उगारल्यामुळे त्यालासुद्धा वाईटच वाटत असतं. तर इथे आनंदी म्हणत असते की हे सगळं काय चाललं आहे का आरतीताई? तू बघितलंस ना युगंधर साहेब किती चिडलेत? आणि पृथ्वीसुद्धा खूप रागवलं असेल गं. सगळ्यांसमोर मालक साहेबांनी पृथ्वीच्या कानाखाली द्यायला नको होती. त्याला किती वाईट वाटलं असेल की सगळ्यांच्या समोर त्यांनी आपल्या मुलाच्या कानाखाली दिली. तेव्हा ती म्हणते, हे सगळं माझ्यामुळे झाले ना आरतीताई. चल ना, मला पृथ्वीकडे घेऊन चल, मला त्याला समजवायचं आहे, त्याच्याशी बोलायचं आहे. मालक साहेबांनी त्याला मारलं म्हणून त्याने काही चुकीचं पाऊल तर उचललं नसेल ना, त्याने स्वतःला काही करायला नको गं ताई. तेव्हा ती म्हणते, आनंदी तू शांत हो गं, पृथ्वी तसं काही करणार नाही आहे. पृथ्वी मोठा आहे आणि समजूतदार मुलगा आहे तो. त्यानंतर इथे पृथ्वीलासुद्धा आठवत असतं, तो काय म्हणालेला असतो की एकतर आनंदी किंवा आम्ही. तर त्याने आनंदीला डिवोर्स देणार नाही असं सांगितलेलं असतं. तेव्हा पृथ्वीला प्रचंड राग येतो आणि त्यानंतर तो म्हणतो, त्या माणसाने माझ्यावरती हात उगारला, माझी लायकी काढली, त्याची स्वतःची लायकी काय आहे? त्याने मला मारायला नको होतं. आता मला माफ करणार नाही आहे. तेव्हा तो चाकू शोधत असतो, अक्षरशः स्वतःला मारायला. त्याचे दोन्ही भावंडे येतात, म्हणतात, दादा काय झाले, काय झाले तुला? तो स्वतः आता अस्वस्थ झालेला असतो. सगळ्या गोष्टी इकडे तिकडे फेकतो आणि त्याचबरोबर मोठा चाकू काढून तो स्वतःला त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या हाताच्या नसा कापत असतो. तो म्हणतो, जोपर्यंत मला त्रास होणार नाही, माझं रक्त निघणार नाही ना, तोपर्यंत मला बरं वाटणार नाही आहे. आणि तेवढ्यातच तिथे आलेला असतो विद्याधर आणि तो त्याच्या हातातून चाकू घेतो आणि म्हणतो, अरे काय करतोयस तू बाळा, काय करतोयस? त्या आनंदीसाठी, त्या मूर्ख नालायक आनंदीसाठी आणि त्या युगंधरसाठी तू स्वतःचा जीव का घालवतोयस? का तू स्वतःला इतका त्रास करून घेतोयस? हे बघ पृथ्वी, मी आहे तुझ्याबरोबर. तेव्हा तो म्हणतो, युगंधर निंबाळकर मला सगळ्यांसमोर बोलले, माझ्या थोबाडीत मारली, त्या आनंदीसाठी मारलं मला हे सहन होत नाही आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, अरे मी आहे ना तुझ्याबरोबर.
विद्याधर आता त्याचे कान भरायला सुरुवात करतो. तेव्हा इथे आरती उभं राहून सगळं काही ऐकत असते. विद्याधर म्हणत असतो, तुझे अश्रू, तुझी तडफड मला कळणार नाही का बाळा? अरे काका आहे मी तुझा काका. ते युगंधर निंबाळकरची गरज नाही आहे तुला. तुझा हा काका प्रत्येक वेळेला तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. अरे तुझे हे अश्रू आहेत ना, ते या घरात मलाच कळतील. कारण आता तू ज्या परिस्थितीतून जातोयस ना, त्याच्यातून मी सुद्धा गेलो आहे बाळा. तुला माहिती आहे का, मी सुद्धा गेलो आहे. अरे मी चांगलंच वागत होतो, पण ही आनंदी आणि युगंधर या दोघांनी मिळून आहे ना, या दोघांनी मिळून मला वाईट ठरवलं. सगळ्यांसमोर मला वाईट केलं, माझी काहीही चूक नसताना. त्यामुळे आता आता मला कुणावरतीही विश्वास नाही आहे. आता जशी तुझी अवस्था आहे ना पृथ्वी, काही दिवसांपूर्वी, काही महिन्यांपूर्वी माझीसुद्धा अवस्था सेम तुझ्यासारखी झाली होती. त्यामुळे इथे आता तू स्वतःला त्रास करायचा नाही रे, समोरच्याला त्रास द्यायचा. तुझ्या मनात ही आग आहे ना बदलायची, ती अशीच धगधगत राहू दे आणि त्याचा त्रास त्या आनंदीला आणि त्या युगंधरला झाला पाहिजे, तुला नाही. काहीही झालं तरी त्रास तुला होता कामा नये, असं इकडे विद्याधरने सांगितलेलं असतं. तेव्हा आरती ते सगळं बोलणं ऐकते आणि येऊन आता आनंदीला सांगते. तेव्हा आनंदी म्हणते, बघितलंस ना आरतीताई, मला याच गोष्टीची भीती वाटत होती. विद्याधर सर आहेत ना, अगं ते आता या संधीचा फायदा उचलणार, मालक साहेबांच्या विरोधामध्ये पृथ्वीला आता भडकवणार, त्याचे कान भरणार. मला याच गोष्टीची भीती वाटत होती. म्हणून मी मालक साहेबांना म्हणाले होते की पृथ्वीबरोबरचे तुमचे नातेसंबंध चांगले करून घ्या. पृथ्वीला तुम्ही रागामध्ये सांगण्याच्या ऐवजी प्रेमाने सांगा, तो तुमचं नक्की ऐकेल. पण मालक साहेबसुद्धा चिडल्यानंतर कुणाचं काही ऐकत नाही. आता मलाच काही करून पृथ्वीजवळ बोलायला पाहिजे. त्यानंतर इथे विद्याधर सेलिब्रेट करत असतो. विद्याधरने मटण मागवलेलं असतं, ते पण चुलीवरचं, बाहेरून मागवलेलं असतं. आणि तो म्हणतो, अरे वा वा वा, काय झणझणीत मटण आहे, ते बी चुलीवरचं, काय चव लागते त्याला. शलाकासुद्धा जेवायला बसलेली असते. तीसुद्धा म्हणत असते की वाह, एकदम झणझणीत, मज्जाच आली जेवायला. तेव्हा इथे विद्याधर पहिल्यांदा इतका आनंदी असतो, जो त्याच्या बायकोला धनश्रीला म्हणतो, अगं धने बस की गं, तू पण घे जेवायला. ती म्हणते, नाही नको नको, तुमचं होऊ द्या, मग मी जेवायला बसते. तेवढ्यातच तिथे आप्पा आणि माई पण आलेले असतात. तेव्हा तिथे लगेच शलाका उभी असते. ती म्हणते, माई आप्पा आहो या, तुम्ही पण बसा जेवायला. तेव्हा ते तिच्याकडे रागाने बघत असतात. शलाका उभी राहते आणि म्हणते, आप्पा माई नमस्कार, अहो मी तुमची पोटची पोरगी शलाका, तुमच्या लक्षात नसेल तर मी तुम्हाला लक्षात आणून देते. आता काय बघतच बसणार आहात की बसून जेवणार पण आहात? तेव्हा विद्याधर म्हणतो, माई आप्पा हे बघा मटण आणले, ते बी चुलीवरचं ऑर्डर केलं आहे, त्यामुळं तुम्ही जेवून घ्या. आता या घरातला मालक युगंधर निंबाळकर तो बसलाय दार लावून आत, त्याचे ती आगाव पोरं ते बी दार लावून आतमध्ये बसलेत. आता ते लोक जेवणार नाही म्हणून का आपण पण जेवायचं नाही का? आपण उपाशी राहायचं? तेव्हा मी म्हणतोय ते ऐका, दोघे पण जेवायला बसा बरं. ए धने वाढ, त्यांना बी जेवायला वाढ. ते लोक म्हणतात, काय रे विद्याधर, या घरामध्ये काय झाले काय नाही? मुलामध्ये आणि वडिलांमध्ये एवढा मोठा वाद झाला, राडा झाला, ते लोक उपाशी आहेत, जेवत नाही आहेत, आणि तू इथे चुलीवरचं मटण वगैरे मागून मस्त सेलिब्रेशन करतोयस तू. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, माऊ काय करायचं, मी हे सेलिब्रेशन नाही आहे, हे जेवण आहे, मला भूक लागले ना म्हणून मी जेवण ऑर्डर केलं आहे. तेव्हा माई म्हणतात, हो तू फक्त जेवतोयस की सेलिब्रेशन करतोयस? ही दारू काय करते डायनिंग टेबलवरती? युगंधरच्या घरामध्ये डायनिंग टेबलवरती दारू काय करते? तेव्हा आनंदी म्हणते, काय विद्याधर सरांनी दारूसुद्धा ऑर्डर केले आणि ते सुद्धा डायनिंग टेबलवरती ठेवली आहे? तेव्हा इथे आनंदीला विद्याधरच्या या वागण्याचा खूप राग येत असतो. तो मटण वगैरे मागून सेलिब्रेशन करत असतो, इथपर्यंत ठीक आहे, पण घरामध्ये दारू ही गोष्ट काही तिला आवडलेली नसते. त्यामुळे प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता आनंदी धनीला म्हणत असते की काहीही झालं ना तरीसुद्धा तुम्ही किचनमध्ये जायचं नाही. कारण विद्याधर म्हणतो, धने जा 2 ग्लासान दारू प्यायला. तेव्हा धनश्री जात असताना म्हणते, आनंदी बाजूला हो. आनंदी म्हणते, नाही तुम्ही किचनमध्ये नाही जायचं. या घरामध्ये हॉलमध्ये डायनिंग टेबलवरती दारूचा एक थेंबसुद्धा पडला नाही पाहिजे. इथे दारू प्यायची नाही. तुम्हाला प्यायची असेल तुम्ही तुमच्या रूममध्ये जाऊन प्या. तुम्हाला किचनमधून अजिबात ग्लास मिळणार नाही आहेत. तेव्हा इथे विद्याधर म्हणतो, आनंदी तू अडवणार का मला?
ती म्हणते, हो मी अडवणार, किचनमध्ये जायचं नाही ग्लासं घेऊन, आणि दारू तर मुळीच प्यायची नाही, मी तुम्हाला जाऊच देणार नाही आहे, काय करायचं आहे ते करा. तेव्हा इथे विद्याधर दारूची बाटली घेतो आणि सर्व दारू तिच्या डोक्यावरती पाडतो, सर्व दारू तिच्या डोक्यावरती ओततो. आणि त्यानंतर इथे आनंदी त्याला काहीच बोलत नाही, कारण विद्याधरचा आगाऊपणा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला असतो. त्यामुळे इथे तो पुन्हा एकदा तेच करतो. रागाच्या भरामध्ये सर्व दारू तो आनंदीच्या डोक्यावरती ओतून टाकतो. तेव्हा माई, आप्पा आणि सगळ्यांना इथे खूप मोठा धक्का हा बसलेला असतो.